आज मामा अर्थने 1000 प्लस करोडचा रिव्हेन्यू क्रॉस केला आहे. पण हे सगळं झालं कसं? जिथे बाकीचे स्किन केअर ब्रँड फक्त प्रोडक्ट विकत होते, तिथे मामा अर्थने फोकस केला रिअल कस्टमर वर. गझल अलग आणि वरुण अलग यांनी सुरुवात केली एका सिंपल प्रॉब्लेम पासून. सेफ आणि केमिकल फ्री प्रोडक्ट मिळत नव्हते आणि त्याच बेसवर मामा अर्थने बिल्ड केला कम्प्लीट प्रोडक्ट लाईन इंडियन फॅमिलीज साठी. बेबी केअर, स्किन केअर, हेअर केअर सगळं टॉक्झिन फ्री पोझिशनिंग वर आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी पण नेक्स्ट लेवल होती. जिथे बाकीचे ब्रँड इन्ग्रेडियंट लपवत होते, तिथे मामा अर्थने ट्रान्सपरन्सी विकली. पण यात सगळ्यात मोठा मास्टर मूव्ह होता D2C मॉडेल. कस्टमर डेटा स्वतःकडे आला आणि त्याच डेटावर प्रोडक्ट इम्प्रूव्ह केले. नंतर स्मार्ट एक्सपान्शन केलं. नाही, आज सिच्युएशन अशी आहे की मामा अर्थ फक्त स्किन केअर ब्रँड नाही, हा एक ट्रस्ट ड्रिव्हन इंडियन ब्रँड बनला आहे. एक सिंपल प्रॉब्लेम सॉल्व्ह करून कस्टमर ट्रस्ट बिल्ड करून 1000 कोटींचा ब्रँड कसा बनवायचा हे मामा अर्थने प्रूव्ह केलं. अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.